नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आपण देखील लाडक्या बहिणींसाठी माहिती देण्यासाठी तत्पर आहोत। साधारणतः काल संध्याकाळपर्यंत हप्ता वितरण आहे ते होणं अपेक्षित होतं, परंतु अजून हप्ता वितरण झाले नाही आहे। याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन गिफ्ट हा विषय देखील संभ्रमात आहे, कारण का मागील 2 दिवसांपासून मोठे न्यूज चॅनल असेल तर या ठिकाणी देखील अजून रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्रित मिळणार, तर ही अपडेट कायम आहे। तर साधारणतः काल देखील साम टीव्ही असेल किंवा लक्षात घ्या TV9 मराठी असेल तर या ठिकाणी मोठे न्यूज चॅनल आहेत, यांच्या अधिकृत पेजवरती बातमी आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीची प्रतीक्षा लवकर संपणार आहे। साधारणतः 18 तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। 18 तारखेपर्यंत त्यांचा सन्मान निधी आहे, तर हा त्यांचा सन्मान निधी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की हा हप्ता कोणाकोणाला येणार आहे, तर याच्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर अशा पात्र सर्वच लाडक्या बहिणींना येणार आहेत। ज्या निकषांमध्ये बसत नाही आहेत अशा लाडक्या बहिणींना मात्र कुठल्याही प्रकारचा हप्ता येणार नाही। याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी ही नेहमी चालणारी प्रक्रिया आहे। जरी तुम्हाला तुमचा लाभ मिळाला असेल तरी प्रत्येक महिन्याला ही प्रोसेस चालू राहणार आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी 18 तारीख उजाडलेली आहे। अतिशय विलंब झालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ते वितरण हे सर्वस्वी शासनाच्या मार्फतच केलं जात आहे आणि त्यांच्याच हातामध्ये असतं। जोपर्यंत DBT ॲक्टिव्ह केली जात नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरण होत नाही। आणि साधारणतः आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये देखील हीच महत्त्वाची बाब सांगणार आहे की हप्ते वितरण कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं। लाडक्या बहिणींना मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे। साधारणतः लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येणार हे आपण कन्फर्म सांगितलेलं आहे, पण 2 महिन्यांच्या हप्त्यासंदर्भात अजून शासनाने कुठल्याच प्रकारची स्पष्टता दिलेली नाही आहे। कारण का आपण एक मागील काही दिवसांमध्ये देखील व्हिडिओ दिला होता की मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांचे व्हिडिओ दाखवून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती काही चॅनलने टाकले होते। यावरती शासनाचं अधिकृत ट्विटरचं पेज आहे, तर या ठिकाणी एक घोषणा झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनामार्फत 2 हप्ते संदर्भात अजून कोणती घोषणा नाही आहे। म्हणजे जोपर्यंत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे, पण जसा उशीर होतोय तसा 2 हप्ते मिळण्याची शक्यता वाढत चाललेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे। हप्ते वितरणाची निश्चित अशी वेळ नसते। आपण सांगतो की साधारणतः DBT ॲक्टिव्ह होत असेल तर सकाळी 11च्या आसपास होते आणि दुपारी जर DBT ॲक्टिव्ह होत असेल तर 3 नंतर होत असते। आपण देखील या संदर्भात अपडेट घेत आहोत। लाडक्या बहिणींनी आत्ताच्या घडीला प्रतीक्षा करायची आहे। आपण देखील सगळ्या गोष्टी समजू शकतो की हप्ते वितरणासाठी 18 तारीख उजाडली म्हणजे अतिशय विलंब झालेला आहे। त्यामुळे शासनाने कुठेतरी लवकरात लवकर हप्ते वितरणाची प्रोसेस करावी। साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु 15 ऑगस्ट निघून गेलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणीचा लाभ अजून आलेला नाही। त्यामुळे कमीत कमी जुलैचा हप्ता द्यावाच, पण 2 हप्ते जरी मिळत असतील तरी देखील लाडक्या बहिणीसाठी चांगलीच बाब असणार आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर डिसिजन घेऊन लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली पाहिजे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। आपण देखील हप्ते वितरणासंदर्भात माहिती घेतच आहोत। जशी माहिती आपल्याला मिळते तशी माहिती आपण आपणापर्यंत पोहोचवत आहोत। तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची वेळ निश्चित नसते, कोणीही निश्चित वेळ सांगू शकत नाही आहे हप्ते वितरण कुठल्याही वेळी सुरू होईल। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर सर्वात प्रथम ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे सुरुवातीला काही लाडक्या बहिणींना हप्ते येतील आणि नंतर टप्प्याटप्प्याने लाभ वितरण केलं जाणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे, सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणासंदर्भात जी प्रोसेस आहे ती सुरू झाल्यानंतर प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहेत। कागदपत्र फेर तपासणीमध्ये पात्र झालेल्या लाडक्या बहिणींना देखील हप्ते येणार आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।